वा राजसाहेब, गुलाबजाम खाण्यासाठी सुद्धा आता रिमोट कंट्रोल कार. उद्या जेवायला काय रोबो बोलावणार आहेस की काय? अगं आजी, तू जुन्या काळातली आहेस. आता कष्ट नाही, लॉजिक वापरायचं असतं. कमी हालचाल आणि जास्त मज्जा, हेच माझं सूत्र आहे. आजी, हा लॉजिक नाही, हा आळसाचा डोंगर आहे. याला तो अतिशहाणा राज आठवतोय का? ज्याने बाजारात स्वतःला खूप हायटेक समजलं होतं. हो, तो राज पण तुझ्यासारखाच शॉर्टकट शोधायचा. ऐका तर मग, त्या राजची आणि बोलणाऱ्या कोहऱ्याची ही भन्नाट गोष्ट. मुलांनो, त्या गावातल्या राजला वाटायचं की बाजारातले साधे दुकानदार त्याला फसवतात. म्हणून त्यानं एक भाजी भाव चेकर स्कॅनर बनवलं होतं. आज बघा, हे स्कॅनर मला सांगेल की कोणतं बटाटं ताजं आहे आणि कोणाची मेथी शिळी आहे. आज दुकानदारांची खैर नाही. या राजशेठ, एकदम सोन्यासारखा पिवळा धमक कोहळा आहे, फक्त 60 रुपयाला. थांबा काका, माझं स्कॅनर म्हणतंय या कोहळ्यात 80% पाणी आहे आणि हा कोहळा 2 दिवसांपूर्वीचा आहे. मी याचे फक्त 6 रुपये देईन. स्वरूपाबा, 6 रुपयाला तर कोहळ्याची देठ पण येणार नाहीत. काका, विज्ञानाशी वाद घालू नका. माझं स्कॅनर कधीच खोटं बोलत नाही. ठीक आहे राजभाऊ, सायन्स जिंकलं. हा कोहळा तुला 6 रुपयात देतो, पण एक अट आहे. हा कोहळा तुला डोक्यावर धरून घरी न्यायचा आहे. जर तू हा कोहळा वाटेत खाली ठेवला तर हा जागच्या जागी गायब होईल. काका, तुम्ही विज्ञानाला घाबरवताय? गायब वगैरे काही होत नसतं. पण ठीक आहे, चॅलेंज मान्य. मुलांनो, आता मला सांगा, राजने 6 रुपयात कोहळा तर घेतला, पण काकांनी सांगितलेली अट की कोहळा खाली ठेवला तर गायब होईल, हे खरं असेल का? तुम्हाला काय वाटतं? आजी, राज खूप हुशार आहे. तो धावत घरी जाईल. मला वाटतं काकांनी त्या कोहळ्यात नक्कीच काहीतरी गडबड केली असणार. बापरे, हा कोहळा आहे की हत्तीचं पिल्लू? माझं स्कॅनर तर म्हणत होतं हा वजनाला हलका आहे. अरे बापरे, माझी मान आत चाललीये की काय? सावधान, तुमच्या डोक्यावरचा लोड जास्त झाला आहे. तुमचं डोकं आळसाने भरल्यामुळे कोहळ्यात जोर वाटत आहे. चूप बस. मी तुला बनवलंय की तू मला शिव्या देण्यासाठी आलायस? काय राज, आज डोक्यावर कोहळा घेऊन डान्स करतोयस की काय? बबन, मजा नको करू. हा जादुई कोहळा आहे. हा खाली ठेवला की गायब होतो. अरे पण राज, तुझ्या डोक्यावरचा कोहळा तर चक्क बॅ बॅ असा आवाज करतोय. नीट ऐक. मैं राज, मला नीट धर, खाली पाडू नकोस. आता राजची अवस्था बघा. कोहऱ्यातून बकरीचा आवाज येतोय. स्कॅनर त्याला वेड्यात काढतंय आणि राजला घाम सुटलाय. आता राज काय करेल? तो कोहरा डोक्यावरच घेऊन घरी पोचेल का? आजी, तो कोहळा नक्कीच सांडणार. काय राजराव, 6 रुपयात कोहळा हवा होता ना? कसं वाटलं वजन? अरे बाबा, तुझ्या स्कॅनरमध्ये मीच एक छोटा रेडिओ लपवला होता आणि कोहळ्यात 5 किलोचे दगड भरले होते. अरे राज, बाजारात खरेदी करताना समोरच्याच्या मेहनतीचा पण विचार करायचा असतो. 60 रुपयाची गोष्ट 6 रुपयात मागणं हे स्मार्टनेस नाही तर मूर्खपणा आहे. तर राज, काय शिकलास या गोष्टीतून? समजलं आजी, कष्टाला शॉर्टकट नसतो आणि दुसऱ्याच्या मेहनतीचा अपमान केला की फजिती आपलीच होते. आता मी कधीच ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करणार नाही. शाब्बास. चला आता, गॅजेट सोडा आणि खरं जेवण जेवायला या.